मागील भागामध्ये आपण बघितले, आपण दुसरी बघू. मामा, तू असं करणार का? एकुलता एक भाच्यासाठी एवढं पण नाही करणार? योगेश, गप नौटंकी, बघतो मी, पण मी तिला नाही समजावणार. जयवंतरावांशी बोलतो, त्यांनी जर वेळ दिला तर बघू. तिलाही वेळ भेटेल आणि तुलाही. चल आता, संभाजी म्हणाले. आता पुढे. योगेश, एक विचारू तुला? संभाजी म्हणाले. हा मामा, विचार ना, परमिशन काय घेतोस? योगेश, मला सांग, तुला योगिता आवडलेली, मग तिच्यासाठी तू तुझ्या बाबांना बोलू शकला असतास ना, की थोडे दिवस थांबा. तसेही जयवंतरावांनी तुला दिलेला 2 वर्षापैकी 6 महिने बाकी आहेतच ना, मग तरीही तू का ही मुलगी पाहायला तयार झालास? संभाजी म्हणाले. मामा, अरे बाबांनी मला सांगितलं होतं की या 2 वर्षात मला कोण आवडलं असतं तर त्यांनी मला त्याच्याशी लग्न करून दिलं असतं. पण कसं आहे बघ ना, मी माझं MBA एक्सटर्नल केलं, म्हणजे कुठे कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुठे जाणं नाही. मला माहिती आहे, त्यांना असं वाटत होतं की मी एक्सटर्नल कॉलेज करू नये. ते ठीक झालेत म्हणल्यावर त्यांनी मला परत कॉलेजला बोलले होते, पण मला ते पटणार नव्हतं आणि त्यांनी परत स्ट्रेस घेतला असता आणि त्यांना काही झालं असतं तर ते मला परवडणार नव्हतं. बिझनेस आणि ऋतिका दोन्ही जबाबदाऱ्या मला समजल्या नसत्या. बिझनेसमध्ये इतकं गुंतलो की मला कोणाकडे पाहायलाही वेळ मिळत नव्हता. त्यात कॉलेजला जात नसल्यामुळे कोणाच्या संपर्कात नाही आणि त्यातून जरी कोणी पसंत पडलं असतं तर त्या व्यक्तीला जाणून घ्यायला वेळच नव्हता. आणि फक्त आवडणं म्हणजे प्रेम नसतं ना. मला दीपिका पादुकोण आवडते म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे असं नाही ना होत. तसंच मला कोण भेटलं नाही. आणि योगिताचं बोलशील तर ती त्या दिवशी तिला पाहिल्यावर तिच्याबद्दल काहीतरी वाटलं, पण ती कोण, कुठे राहते, तिचं नाव काय, काहीच माहीत नव्हतं. आणि आधी मी बाबांना सांगितलेलं की तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघा म्हणून, त्यामुळे मला तिच्याबद्दल माहिती काढावी असं पण नाही वाटलं. मला बाबांना दुखवायचं नव्हतं, म्हणून मी श्रेयाला बघायला होकार दिला. योगेश म्हणाला. मामा, तुला माहिती आहे का, तो एक डायलॉग आहे बघ, कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. अगदी तसंच काहीसं झाले बघ. म्हणजे तिला पाहिल्यापासून ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळाला ना, त्या त्या वेळेला तिचाच विचार डोक्यात यायचा. मला वाटलं होतं की आता परत मला ती दिसणारही नाही, पण बघ ना, आज अचानक ती दिसली आणि तिला जाणून घ्यायला, तिला भेटायची पण गरज नाही भेटली. तिच्याबद्दलची सगळी माहिती माझ्याच माणसांकडून भेटली आणि तिला जाणून घेता आलं. पण मामा, तू म्हणतोस तसं आपल्याला बाबा वेळ देतील का? आणि योगिता तयार होईल का माझ्याशी लग्न करायला? कारण तू 2 वर्ष म्हणतोस, पण तिला जॉब लागल्यावर लगेच ती लग्न करेल का? आणि आधीच तिला बड्या घरात जायचं नाही आहे. मामा, मी जरा वेगळ्या पद्धतीने पटवू का तिला? योगेश हसत म्हणाला. तसा त्यांनी त्याच्या पाठीवर चापट मारली. तू फक्त तुझ्या बाबांना पटव, आला मोठा. तिच्या वाटेला जायचं नाही हं, नाहीतर होत्याचं नव्हतं करशील. संभाजी म्हणाले. मामा, बाबांना समजवशील ना? योगेश म्हणाला. तसे जयवंतराव म्हणाले. काय समजवायला सांगतोस मला? तू विचार की मीच सांगतो. ते बाबा, संभाजी, तुझा भाचा मोठा झाला, आता आपले निर्णय आपण घ्यायला लागला. मी आधीच विचारले होते की कोण आहे का मनात, त्यावेळी नाही बोलला. आता मला तुला समजवायला सांगायला लागलं आहे, पण त्याला माझ्या पसंतीच्याच मुलीशी लग्न करावं लागेल, तेही मी सांगेन तेव्हा. जयवंत म्हणाले. ठीक आहे बाबा, योगेश म्हणाला आणि खाली जायला निघाला. 1 मिनिट थांब. हे बघ, लग्नाच्या तयारीला लागा. लग्न मुलगीची इच्छा असेल तेव्हा होईल, त्यामुळे आता जोरात तयारी करायची. योगेशने फक्त मान डोलावली. आणि हो, ऋतिका आणि तिचं कॉलेज एकच आहे म्हणून सारखं कॉलेजवर जायचं नाही. माझ्या सुनेला तिची स्वप्न पूर्ण करू देत, त्यात तुझा व्यत्यय नको. योगिता आम्हालाही पसंत आहे. जयवंत चेहऱ्यावर हास्य ठेवत बोलले. योगेश म्हणाला आणि पुढे एक पाऊल टाकलं आणि त्याला क्लिक झालं. तो तसाच मागे वळला. बाबा, काय म्हणाला? योगेश. जयवंत हसमुख चेहऱ्याने पाहत होते. त्याने पटकन येऊन बाबांना मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू बाबा. अरे योगिता आम्हालाही पसंत आहे. खरं श्रेयाला कसा नकार द्यायचा? तिच्यात खोड काढण्यासारखे काहीच नव्हते, पण तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जयवंत म्हणाले. पण बाबा, तिला आता लग्न नाही करायचं आहे आणि तुम्ही आत्ताच तयारी करायला सांगताय? योगेश खट्टू होत बोलला. हो, मग आत्तापासूनच करायला पाहिजे ना, तेव्हा कुठे ती तुला होय म्हणेल. तुझं कारखान्याचं काम जोराने सुरू कर. तिला तिच्या नवऱ्याचा स्वतःचं काही हवं आहे ना, तर तू कारखान्याच्या कामात स्वतःला झोकून दे. शिवाय तुझं स्वप्नही होतं त्यासाठी तुला वेळ मिळेल. जयवंत म्हणाले. पण बाबा, तिला जॉब करायचा आहे आणि आपल्याला तर? योगेशने शंकेने विचारलं. हे बघ बाळा, हा जो बिझनेस उभा आहे तो तुझ्या आईमुळे. ती या बिझनेसची ऑनर होती. मी तर जॉब करत होतो. या बिझनेससाठी ती बराच वेळ बाहेर असायची.
त्यावेळी लोकांना समजवायला खूप वेळ लागायचा. कधीकधी ती खूप वेळाने घरी यायची. मग आता सांग, मी माझ्या बायकोला बंधन नाही घातलं तर सुनेला घालेन का? मला सून हवे, घरची शोभा वाढवणारी, बाहुली किंवा काम करायला आणली असं नाही. त्यामुळे तिने ठरवायचं जॉब करायचा, घरी राहायचं की आपला बिझनेस जॉईन करायचा. मी तुझ्या लग्नाची घाई करत होतो ते नणंद भावजेमध्ये भावनिक बंध निर्माण व्हावे म्हणून. आणि ऋतिकाला तिने एका दिवसात नाही तर काही तासात आपलंसं केले. आणि आता तर त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत आणि त्या भेटतील पण रोज. त्यामुळे आपला तो प्रश्नही मिटला. जयवंत म्हणाले. पण बाबा. योगेश. आता काय? बाबा, तिला मोठ्या घरात नाही जायचं, मग कसं? योगेशने परत तोंड पाडत विचारलं. बाळा, आपण पिढीजात श्रीमंत नाही आहोत. हे जे काही आहे ते आपण आपल्या कष्टावर मिळवलं आहे, जयवंत म्हणाले. पण बाबा, तिला ते माहीत नाही ना. नको तो ग्रह मनात धरून बसले, योगेश म्हणाला. त्याची काळजी तू नको करू. आपली ऋतिका तिला समजावेल. म्हणजे तिचा आपल्या घराबद्दलचा तिच्या मनातला ग्रह बदलेल, तेही तिच्या नकळत. त्यामुळे आता तू तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. आणि हो, डॉक्टर सावंतचा कॉल आलेला. नेक्स्ट 6 मंथमध्ये माझी हार्ट सर्जरी करायची आहे. माझे सगळे रिपोर्ट आता नॉर्मल आहेत. तर ही सर्जरी सक्सेस होण्याचे चान्सेस 95% दाखवलेत त्यांनी, जयवंत खुश होत बोलले. बाबा, योगेश हळवा झाला. अरे बाळा, असं काय करतोस? तुला माहिती आहे का, मला तुझ्या लग्नात नाचायचं आहे, ऋतिकाचे कन्यादान करायचं आहे, नातवंडांना खेळवायचं आहे. तुझ्या आईने मला इतक्या लवकर वर येण्याची परमिशन दिली नाही. जाताना तिने वचन जे घेतलेलं की मुलांचं आयुष्य मार्गी लागल्याशिवाय माझी इथून सुटका नाही म्हणून. आणि माझीच जगण्याची इच्छा प्रबळ आहे. तुझ्या लग्नानंतर योगिताच्या हातचं खायचं जे आहे. आज जेवण बनवून गेली. घरातून जेवणाचा वास सुटला आहे. तुमच्यामुळे लेट होतोय. चला खाली, पोटात कावळे ओरडत आहेत. चला आता, जयवंत दोघांना घाई करत बोलले. थँक्यू बाबा, योगेश म्हणाला तसा त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, मुलांच्या सुखातच आईवडिलांचं सुख असतं. म्हणून तर योगिताच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या सुखासाठी, तिच्या स्वप्नासाठी आपलं स्थळ नाकारलं. नाहीतर लोक श्रीमंत स्थळ आलं म्हणून मुलींची शिक्षण अर्ध्यावर सोडतात. चला आता, उद्या सकाळी लवकर जायचं आहे. आपल्या सुनेला पण सोडायचं आहे. उद्या नंतर तू तुझं ध्येय गाठण्याच्या मागे लागायचं आहे. तोपर्यंत तू तिच्यापासून लांबच राहा, जयवंत म्हणाले. संभाजी, आता नाही, पण अजून 1 वर्षांनी तिच्या वडिलांशी बोलून घे. काय म्हणतायत बघ. तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार ते. एकदा घरी घेऊन ये. काही झालं तरी एका मुलीचे वडील आहेत ते. ती त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. सुरुवातीला त्यांचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे. त्यांना आमच्या घराबद्दल, आमच्याबद्दल पॉझिटिव्ह वाटलं तर ते स्वतः तिला लग्नासाठी तयार करतील. चला आता, खरंच भूक लागली, असं म्हणून सगळे खाली आले. जेवणाची तारीफ करत सगळे छान जेवले आणि झोपले. इकडे योगिता जेवण करून उद्याची जायची तयारी करत होती. श्रीधर संभाजीबरोबर फोनवर बोलत होते. बोलणं संपून ते आत आले तेव्हा श्रेयाची मामी आणि तिची आई घरी आल्या. त्यांनी श्रीधरची माफी मागितली. त्यांना खरंच माहीत नव्हतं की श्रेयाचं असं काही असेल. थोड्या रागावल्या होत्या तिच्यावर. मग योगिता बोलली, हे बघा, तुम्ही माफी नका मागू आणि तिच्यावर रागावू पण नका. हे ती तुम्हाला आधी सांगणार होती. तिला जास्त जबाबदाऱ्या नको आहेत. आणि काकू, तिचं जिथं सुख असेल तिथे करू देत लग्न. उद्या आपल्या जबरदस्तीमुळे चुकीचं काही घडलं तर उगाच आपल्या हट्टासाठी 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील. हो, खरं आहे तुझं. उद्या घरी बसून निर्णय घेऊ आम्ही. जातो आम्ही, असं म्हणून त्या निघून गेल्या. सकाळी संभाजी त्या दोघांना घेऊन आपल्या घरी आले. चहा पाणी करून ते निघाले. जाताना जयवंतरावांनी ऋतिकाला योगिताला घेऊन योगेशच्या गाडीत बसायला सांगितले. ऋतिका आणि त्या पाठीमागच्या सीटवर बसल्या होत्या. योगेश बिचारा त्यांचा ड्रायव्हर असल्यासारखं समोर बघून गाडी चालवत होता. थोड्या वेळाने मिररमधून तिला पाहत होता. अर्ध्या तासात ते कोल्हापूर CBS स्टँडवर पोहोचले. श्रीधर आणि योगिता त्यांना धन्यवाद देऊन बसमध्ये चढले. तेही आपल्या घरी निघून गेले. मामाच्या घरी पोहोचायला त्यांना 12:30 झाले. मामा ड्युटीवर होते. जेवण झाल्यावर आराम करून ती 5 वाजता आपल्या भावंडांबरोबर समुद्रकिनारी गेली. इकडे मामा ड्युटीवरून परत आल्यानंतर श्रीधर आणि ते गप्पा मारत बसले. तिचा मामा म्हणाला, भाऊजी, योगिताच्या लग्नाचा काय विचार केला आहे? अरे, तिला लवकर लग्न नाही करायचे आणि मलाही वाटतं निदान तिचं ग्रॅज्युएशन तर होऊ द्यावं. तसंही तिला इंजिनिअरिंगला घातलं असतं तर आपण तिच्या लग्नाची घाई थोडीच करणार होतो, नाही ना? मग असू दे, आताही तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत विचार नाही करायचा. त्यात तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, जॉब करायचा आहे. मग आपण तिच्या मागे लग्नासाठी लागणं बरोबर नाही. मलाही तिला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं आहे, श्रीधर म्हणाले. बरोबर आहे भाऊजी, पण आपण आता स्थळ बघायला चालू केली तर कुठे 1 ते 1.5 वर्षांनी तिच्या लग्नाचा योग येईल.
असं थोडीच असतं का की आज पाहिलं स्थळ आणि लगेच लग्न ठरलं. शिवाय स्पर्धा परीक्षा सोप्या नाहीत. योगिता हुशार आहे, पण स्पर्धा खूप आहे. टॉप 10मध्ये यावं लागतं आणि पहिल्याच परीक्षेत यश मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं. मग इतके दिवस आपण थांबून चालेल का? खेडेगावात मुलीचं शिक्षण होऊन ती घरी असली की लोक वेगवेगळं बोलायला लागतात. त्यामध्ये मग कोणी तिला नावं ठेवेल, कोणी तुम्हाला. आणि जॉब लागल्यानंतर पण आपण जास्त दिवस तिचं लग्न नाही थांबवू शकणार. नाहीतर लोक म्हणतील की स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी मुलीचं लग्न करत नाहीत. त्यामुळे तिला काय करायचं आहे ते करू देत. पण आपण तिच्या लग्नाचं पण पाहूयात. जाऊ देत हे 6 महिने. मामा म्हणाले. बरोबर आहे तुझं, श्रीधर म्हणाले. परवा संभाजीने त्याच्या भाच्याचं स्थळ आणलं होतं. स्थळ चांगलं होतं, पण आम्ही नकार कळवला, श्रीधर म्हणाले. कोण? जयवंत राजे पाटील, आराध्या ॲग्रो एक्सपोर्टचे मालक, त्यांच्या मुलाचं स्थळ, मामा आश्चर्याने म्हणाले. श्रीधरनी फक्त होकाराती मान डोलावली आणि बोलले की आता सगळा बिझनेस त्यांचा मुलगा योगेश सांभाळतो. असं म्हणून त्यांनी योगेशच्या स्थळाबद्दल सगळं सांगितलं. योगिताच्या मामाने डोक्याला हात लावला आणि म्हणाले, लोक चांगली आणि श्रीमंत स्थळाच्या मागे असतात आणि तुम्ही नकार दिला? धन्य आहे तुमची. जयवंतना मी आधीपासून ओळखतो. खूप चांगला माणूस आहे तो. आमच्या डिपार्टमेंटला होता जॉबवर असताना. पण वहिनी गेल्यावर त्याने जॉब सोडला आणि माझीही ट्रान्सफर झाली. मग थोडा कॉन्टॅक्ट कमी झाला. आता मागच्या वर्षी भेटला होता. इथे त्याचे काही लोकांशी कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून आलेला. त्यावेळी झाली भेट. स्वतःहून आलेला भेटायला ऑफिसवर. इतक्या उंचीवर आहेत पण कोणाला विसरलेला नाही. आणि असं स्थळ मिळालं तर तिला जॉब करायची काय गरज? हो रे, पण योगिता नाही बोलली. शिवाय त्यांना घाई आहे लग्नाची. आमच्या मुलीसाठी थांबा असं नाही ना म्हणू शकत. आणि जे तिच्या नशिबात असेल ते होईल, श्रीधर म्हणाले. ठीक आहे भाऊजी, पण सुरुवातीला अशी स्थळं नकारली तर नंतर चांगली स्थळं मिळणं कठीण होईल. ठीक आहे, आपण बोलू नंतर तिच्याशी. आणि मला एक काम आहे, असं म्हणून ते आपला मोबाईल घेऊन बाहेर आले. त्यांनी जयवंतना फोन केला. त्यांची विचारपूस केली आणि योगेशच्या लग्नाबद्दल विचारलं. तेव्हा ते आता सध्या थांबवलं आहे. त्यांचं कारखान्याचं काम सुरू आहे. अजून 2 वर्ष तरी नाही असं बोलले. आता कोल्हापूरमध्ये बदली झाली आहे तर भेटू आपण, असं बोलून त्यांनी फोन ठेवला आणि आत आले. रात्री योगिताचे मामा आणि श्रीधर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा ते म्हणाले, जयवंतनी मुलाचं लग्न 2 वर्षांनी करायचं ठरवलंय. योगिताशी आपण आज बोलून घेऊ. तिचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होईल आणि तिची एखादी एक्झाम पण होईल. तिला सांगूयात आपण की पहिल्या एक्झाममध्ये काही नाही झालं तर आपण तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करूयात आणि तिच्या नशिबाने योगेशला ती पसंत पडली तर पोरगी नशीब काढेल, असं बोलून ते योगिताला समजून सांगायला निघाले. श्रीधर म्हणाले, हे बघ, आपण समजावून सांगू पण फोर्स नको करायला. आणि योगेशच्या स्थळाबद्दल आपण तिला आत्ताच नको बोलूयात. ते त्यावेळी बोलूयात आपण. नाहीतर तिला वाटेल की मी तिने या स्थळाला होय म्हणावं म्हणून तू तिला समजावून सांगावंसं या हेतूने आता तुझ्याकडे आलोय. श्रीधर, नाही सांगणार काही. आज ना उद्या तिला लग्न तर करावं लागेल. तेव्हा तिची मनाची पण तयारी झाली पाहिजे ना, म्हणून बोलूयात, असं बोलून ते घरात आले. ती गच्चीवर आपल्या भावंडांबरोबर झोपायची तयारी करत होती. तिच्याशी बोलायचं म्हणून त्यांनी आपल्या मुलांना खाली पाठवले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.